कदाचित जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज असता तर खरंच आमच्या महाराष्ट्राची परंपरा बळकट राहिली असती आणि आम्हाला अजून बळ मिळालं असता आणि महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र राहिला असता। सर, हे ह्यावर उपस्थित आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, माझे मार्गदर्शक आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय देशमुख साहेब, आदरणीय सचिन कलशेट्टी जी, आदरणीय माझ्या सहकारी ज्योतिताई वाघमारे जी, आदरणीय वैद्य जी, कल्याण शेट्टी जी, मी काय म्हणाली नाही, मी घेतलं तुमचं नाव। उपस्थित सर्वच मान्यवर, आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय आमचे कर्नाटकातून खास आलेले मंत्री BR पाटील जी, उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ, गडकरी साहेब, मी आपले मनापासून आभार मानते। थोडीशी दागदुग असते भाजपच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आजकाल यायच्या आधी, पण सर, हा नॅशनल हायवेचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपण घेतलात। आपण वैयक्तिक मला पत्र लिहिलं, कारण जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असते तेव्हा एकमेव मंत्री ज्यांचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडा असतो ते म्हणजे आमचे लाडके गडकरी साहेब। सर, आजच्या राजकीय पार्श्वभूमीत विरोधक म्हणजे वैयक्तिक दुश्मन जेव्हा समजलं जातं, तिथेच तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देऊन, आदराची वागणूक देऊन आमची कामं मार्गी लावता, ते नवल आहे आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला हेच तुमचा स्वभाव बघून प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते की तुमच्यापर्यंत, तुमच्या दरवाजापर्यंत काम घेऊन यायची हिंमत मिळते। कारण का सर, ती वैयक्तिक कामं नसतात, ती आमच्या मतदारसंघाच्या लोकांची कामं असतात। जेव्हा मी तुमच्याकडे आली होती 740 वळसंग मोहोळ बसवनगर महामार्गासाठी, रस्त्यासाठी, तेव्हा तुम्ही रिमार्क केलात आणि रिमार्कच नाही केलात सर, पण जेव्हा तुम्ही ते काम मार्गी लावलं, जेव्हा त्या कामाला तुम्ही परवानगी दिली, जेव्हा त्या कामाला तुम्ही सँक्शन दिलं, तेव्हा तुमचं वैयक्तिक पत्र जेव्हा मला आलं तेव्हा मला मनातून आनंद झाला की सर, अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला उणीव आहे। कदाचित जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज असता तर खरंच आमच्या महाराष्ट्राची परंपरा बळकट राहिली असती आणि आम्हाला अजून बळ मिळालं असता आणि महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र राहिला असता। सर, हे हिमतीने मला या ठिकाणी सांगावं लागतं। माझ्या वडिलांचे जवळचे मित्र सर, तुम्ही ते पण दिवस बघितले, बापू हो हो म्हणतायत त्या ठिकाणी। सर, ते दिवस तुम्ही बघितले, ते वेगळे होते आणि पुन्हा एकदा मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की ते दिवस परत येऊ देत। सर, ज्या रस्त्याची अनेक कामं आणि हायवेची कामं जी तुम्ही आज मंजूर केलेत, त्यासाठी मी सोलापूरकरांच्या वतीने तुमचे आभार मानते। खरंच आमच्यासाठी खूप सोपं जाणार आहे हा रस्ता, खास करून जो वळसंग मोहोळचा रस्ता आहे सर। सोलापूर शहरातून खूप जड वाहतुकी जातात आणि त्याच्यामुळे लहान लहान चिमुरडी मुलं त्याच्यामध्ये चिरडली जातात। आम्ही खूप वर्षापासून बायपास रस्त्याची मागणी करत होतो, पण ह्या रस्त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे तो सुटला गेला आहे आणि म्हणून जे हेवी व्हेकल आहे इथून आता जातील आणि सोलापूर शहरातून जो जाणारा हेवी व्हेकलचा ट्रॅफिक आहे तो कमी होईल। त्यासोबत कल्याण शेट्टी जी म्हणाल्याप्रमाणे जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याची देखील मूव्हमेंट या रस्त्याच्या माध्यमातून योग्यरित्या होईल। सर, मी जास्त वेळ घेत नाही, पण NHAIच्या ऑफिसर्सचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करते। सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना एकत्रित घेऊन, कोणत्याही भेदभाव न पाळता ते काम करत असतात। जाता जाता एकच सूचना करते सर, जेव्हा नॅशनल हायवे होत असतो कुठून किंवा मोठा चौपदरीकरण रस्त्याचं होत असतं, तेव्हा बरेच गावकरी आमच्याकडे येतात आणि रस्ता झाल्यानंतर म्हणतात की इथे अंडरपास झाला पाहिजे किंवा इथे फ्लायओव्हर झाला पाहिजे, कारण का लोकांना क्रॉस करताना लोकांचा जीव जातो। अनेक मोहोळ सारख्या ठिकाणी लोकांचा जीव गेलाय, म्हणून एवढी विनंती करते, सूचना देण्यास मी एवढी मोठी नाहीये, पण विनंती करते
की जेव्हा हे रस्त्याची कामं होतील तेव्हा कृपया करून सगळ्या गावकऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून जिथे अंडरपास करायचं असेल तिथे अंडरपास किंवा जिथे फ्लायओव्हर करायचं आहे तिथे फ्लायओव्हर करण्याची आदेश आपण आपल्या ऑफिसर्सना द्यावे अशी विनंती करते. सर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते की तुम्ही ही रस्त्याची कामांना सँक्शन दिलं आणि आमच्या सोलापूरकरांचं भलं केलं. सर एकमेव कधी कधी वाटतं की केंद्र शासनामध्ये खरंच तुम्ही काम करत असताना सरांकडे बटाटा वडा आणि पोहे पण ते दिल्लीत खूप चांगले देतात. म्हणजे आवर्जून सर तुम्ही नाश्ता आम्हाला देत असता आणि त्याबद्दल पण नाश्ता पण देता आणि आमची कामं पण करता आणि कोणत्याही राजकीय भेदभाव न ठेवता तुम्ही सर आम्हाला मदत करता, आमच्या लोकांना मदत करता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.